राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात गणेशाचं उत्साहात स्वागत। घरात आणि मंडळात बाप्पा विराजमान, तर कोकणात पारंपरिक पद्धतीने आगमन। मुंबईत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा विराजमान। पहिल्याच दिवशी सकाळपासून दर्शनासाठी रांगा। पुण्यातल्या पाचही मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा। अनेक वर्षांपासूनची वैभवशाली परंपरा जपत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पांचं आनंदानं स्वागत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणेशाची प्राणप्रतिष्ठा। सहकुटुंब गणरायाची आरती। पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं मुंबईतल्या गणपतीचं दर्शन। लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी समोर ठाकरे नतमस्तक। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा। मोजके नेते आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत आरती संपन्न। राज्यातल्या राजकीय मंडळींच्या घरी गणेशोत्सवाचा उत्साह। भुजबळ, तावडे, राणे, महाजन, थोरातांसह जयंत पाटलांच्या घरीही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। सेलिब्रिटींच्या घरीही गणरायाचं उत्साहात स्वागत। सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, स्वप्नील जोशी, तुषार कपूर, सोनू सूदच्या घरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। गडकरींच्या 5 नातवंडांचा मिळून सार्वजनिक गणेशोत्सव। गच्चीवरच्या मोकळ्या जागेवर गणरायाची वेगळी प्राणप्रतिष्ठा। नातवंडांसाठी आजोबांनी घरात बसवले 2-2 गणपती। महायुती सरकार आल्यापासून राज्यात सूडबुद्धीनं कारवाया। एकनाथ खडसेंचा हल्लाबोल। महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्याची इच्छा व्यक्त केली। महायुतीत आम्ही 120 जागा लढणार। जागा वाटपापूर्वीच शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी फोडला बॉम्ब। 100 जागा जिंकण्याचा निर्धारही केला व्यक्त। राजेंद्र राऊतांचं आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारलं। महायुतीकडून आरक्षणाची हमी लिहून आणण्याचं आव्हान। फडणवीसांनीच राजेंद्र राऊतांना पिटाळलं, जरांगेंचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।